खबर महाराष्ट्र के जिला गोंदिया से तहसील तिरोड़ा के ग्राम बिरशी की। खबर यह है कि बिरशी गांव के सभी हिंदू समाज के लोगों ने बौद्ध धर्म के लोगों का बहिष्कार किया। श्री हंसराज जी वैद्य ये बौद्ध धर्म के व्यक्ति हैं। इनके खेती किसानी करने के लिए आने जाने के रास्ते पर पावर समाज के लोगों ने राजा भोज का पुतला रखा है। हंसराज जी वैद्य का कहना है कि राजा भोज का पुतला रखे हैं तो मुझे कोई दिक्कत नहीं, लेकिन मुझे खेत जाने के लिए रास्ता दे दो, क्योंकि मेरे पूर्वजों से खेत जाने के लिए रास्ता है। ये कहने पर बिरशी ग्राम पंचायत के ग्राम सेवक, सरपंच और ग्राम पंचायत सदस्य और तंटा मुक्त के अध्यक्ष इन सभी को निवेदन देने के बावजूद इन्होंने समस्या का निवारण करने की बजाय गांव के लोग मुख को मिलकर बौद्ध समाज के लोगों का बहिष्कार किया। मीडिया रिपोर्टर, वंदे भारत न्यूज चैनल, गोदिया। ब्यूरो चीफ राकेश कुमार टेम्भेकर की रिपोर्ट। ग्राम बिरशी, तहसील तिरोडा, जिल्हा गोंदिया येथील बौद्ध समाजातील लोकांवर इतर समाजाने बहिष्कार केला, त्याबद्दल माहिती आम्हाला हंसराजी वैद्य सांगतील। मी माझ्या शेतीच्या रस्त्याच्या संबंधामध्ये तहसीलदार यांच्याकडे रस्ता मोकळा करून देण्यासाठी अर्ज केलो। त्यामुळे या इतर समाजाच्या लोकांनी नवरात्रामध्ये आमच्या संपूर्ण समाजावर बहिष्कार टाकून आमची नवरात्राची दरवर्षीप्रमाणे घेण्यात येत असलेली वर्गणी यावर्षी या लोकांनी घेतली नाही आणि आम्हा लोकांना त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित करण्यात आलेला नाही। पण संबंधित न करण्याचं कारण सांगा। सम्मिलित न करण्याचं कारण असा की मी बौद्ध समाजाचा माणूस आणि माझ्या रस्त्याचा वाद याच्यामुळे त्या लोकांना असा वाटला असेल की याच्याबरोबर इतर आले बोलवू नये, म्हणून बाकीच्या लोकांनी बोलवलं नाही आणि वर्गणी पण घेतलेला नाही। त्याच्यामुळे त्यावेळेसपासून आमचा बहिष्कारच आहे। आता इतर समाज तुम्हाला कोणत्याच कार्यक्रमात किंवा वैवाहिक कार्यक्रमात बोलवत नाही का? नाही, आता तर सध्या वैवाहिक कार्यक्रम झाले नाही, त्याच्यामुळे सांगता येत नाही, नंतर बोलवतात किंवा नाही बोलवत हे माहीत नाही। पण सामाजिक कार्यक्रमात बोलवत नाही। सामाजिक कार्य त्यांच्या नवरात्राच्या कार्यक्रमात बोलवला नाही आणि बाकीच्याही सामाजिक कार्यक्रमात बोलवलं नाही त्या लोकांना। तुमचे नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या समाजाच्या ते सांगा। मी ओबीसी समाजामधून आहे। माझं नाव आहे सत्तू ताराचंद्र रांगाले। मी पूर्वी सरपंच होतो या गावचा। राहणार बिरशी, तालुका तिरोडा, जिल्हा भंडारा, गोंदिया। समाजाने तुमच्यावर बहिष्कार कशाबद्दल केला आणि कशासाठी केला? दुसरी गोष्ट की तुमच्या पूर्वजांनी मंदिर बांधण्याकरिता जमीन दिलेली होती। यांनी माझ्या बहिष्कार याच्यासाठी टाकला की हंसराज वैद्य यांना तुम्ही साथ देता म्हणून त्यांनी माझ्या या देवस्थानमधून बहिष्कार केला। ती जमीन माझ्या वडिलांनी ह्या देवस्थानाला दान दिलं आहे। त्यांना मी म्हटलं की माझी जमीन तुम्ही, माझ्या वडिलांनी तुम्हाला दान दिलं ते जमीन मला वापस करा, कारण की माझ्यावर बहिष्कार केला तुम्ही ना, आणि बहिष्कार करून काही अर्थ नाही, तुम्ही आपला मंदिर कुठंच घेऊन जा। त्याच्यानंतर त्या अध्यक्षला मी म्हटलं याच्या देवस्थानच्या की म्हणाला, तर त्यांनी म्हणलं की तुम्ही महिना म्हणलं मी फुल रजिस्ट्री करेन, तर म्हणे मी ते सगळ्यांना विचारतो। यांना काही विचारलं नाही। आणखी ते शेतात जातात, आणखी त्यांना मी शेतात विचारलं की काकाजी तुम्ही मला सांगितलं नाही, तर त्यांना म्हटलं हा बहिष्कार कसा का केला तुम्ही ना माझ्यावर, बाई लोकांना केला का कोणा केला? तर त्यांना म्हणला बाई लोकांचा काही हात नाही आहे, इथं हात आहे सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष गुड्डू रांगडाले आणि भाऊलालजी रांगडाले, परमात्मा ज्येष्ठ सेवक यांनी म्हणे यांची कर्तृत्व आहे म्हणे, यांनी सांगितलं म्हणे, म्हणून बाई लोकांनी काही यांना व तुम्हाला वर्गणी मागितला नाही म्हणे। तर काकाजी मी ना म्हणलो, जो बाई आमच्या इथं धान मागते त्या मंदिरासाठी, त्या धानासाठी बी ती बाई आता आली नाही आमच्याजवळ, म्हणजे ह्या प्रकारचा माझ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे।
हा मुद्दा मी ग्रामसभेत उचललो. 26 जानेवारी तहकूब सभा जी होती ती सभा झाली 4 फरवरीला. त्या सभेत मी सरपंचला विचारलो की सरपंच साहेब, मी देवस्थान कमिटीच्या अध्यक्षांना विचारलो, त्यांनी तुमचं नाव सांगितला आणि कंटामती अंत्यसूरीचे गुड्डूभाऊ रांगणाले आणि भाऊलालजी रांगणाले यांचे नाव सांगितला. तुम्ही असे का करता गावात? बाई लोकांना सगळ्यांना का भडकवता, समाजाला कशाला भडकवता म्हणून त्यांना विचारलो. त्यांना काही प्रतिक्रिया दिला नाही. आणि सगळ्या होते त्या दिवशी त्या ग्रामसभेत सगळ्यांनी ऐकलं आहे. आमचे बोरकर साहेब होते, पोलीस सगळे होते तिथं. या सगळ्यांनी ही गोष्ट तिथं म्हणजे हा बरोबर नाही आहे असं त्यांनी म्हटलं.